स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। माता की जय, भारत माता की वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत इथला ग्रुप, बरोबर आहे का बाळा, इथला ग्रुप त्या दुकानाकडे जायचं नाही। मी कुणासाठी आलोय तर तुमच्यासाठी, बरोबर आहे का। शिवाजी महाराज आपल्या डोक्यात गेले पाहिजे का डोक्यावर घेऊन नाचायचं, नाचायचं नाही। सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून बहुजनांच्या रक्तात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, पृथ्वी ही शेष नागाच्या फणावर तरली नसून दीन दलित कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे असं ठणकावून सांगणारे लोकशाहीर भाऊ साठे, ज्या माणसानं स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनाच्या दारापर्यंत पोहोचवली असं ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्या मनगटात बुद्धी बळ आणि चातुर्य आहे तो माणूस लोकाभिमुख राजा बनू शकतो असं ठणकावून सांगणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राला स्वच्छतेचा महामंत्र देणारे संत गाडगेबाबा महाराज आणि भारत देशाचे पहिले क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त, या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले शहाजी भोसले, अशोक चौगुले, उपसरपंच पंपू बंडे, माजी सरपंच दगडू हिंगरे, उपसरपंच भागवत शिंदे, तसेच माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी वस्ताद, या गावातील सुज्ञ नागरिक, आजूबाजूला का असुना पण ऐकण्यासाठी उभा राहिलेले माझे सर्व सहकारी मित्र, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, अरे दार दार पळून पळून न्याय काय मिळत नाही, कसलेले कापडार पण माणूस म्हणू देत नाही, अंगावरली कापड फाटली नवी कुणी देत नाही, कसलेले कापडार पण माणूस म्हणू देत नाही, जातीमध्ये भांडण लागते सोडवाय कुणी येत नाही, कसलेले कापडार पण माणूस म्हणू देत नाही, जातीमधला तुवा वाढत वाढत चालाय, सोडवाय कुणी येत नाही, कसलेले कापडार पण माणूस म्हणू देत नाही। याच्या पलीकडे जाऊन ज्या राजानं या भारत देशामध्ये या बहुजन समाजाला न्याय समर्पित करण्यासाठी आपलं आयुष्य वयाच्या 13व्या वर्षी ज्याने आयुष्य समर्पित केलं असं एकच नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। वय वर्ष 13व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला, या रयतेचं राज्य मला निर्माण करायचं आहे, या रयतेसाठी मला काहीतरी करून द्यायचं, म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फौजफाटा निर्माण केला। आपण विचार करत असतो जेव्हा इतिहासाकडे आपण वळतो त्या टायमाला आपल्याला वाटतं की माणसं इतिहास घडवतात, ती माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही। हा इतिहास आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशासाठी काय केलं, या हिंदुस्थानासाठी काय केलं, त्यावेळेला एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या माझ्यासमोर उभा राहते, या जगातला एकमेव राजा असा आहे की ज्या राजाच्या पुढे छत्रपती ही उपाधी लागली, एकमेव राजा असा आहे की ज्या राजाच्या पुढे छत्रपती उपाधी लागले। छत्र म्हणजे आधार आणि पती म्हणजे संरक्षण करणारा, रयतेचं आधार आणि संरक्षण करण्याचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगार जातीच्या मावळ्यांना घेऊन फौजफाटा निर्माण केला, आणि जुलमी जो काय हत्याकांड चालू होता, आमच्या आया बहिणीच्या अब्रूची लखरत होती जात होती, त्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं। मित्रांनो, ही साधी सोपी गोष्ट नव्हे। गुलाबजामुन घेतला, तोंडात टाकला, गोडवा वाटला, बरं वाटलं, वरनं पाणी पिलो, 1 ग्लास जास्त पाणी जातं, पण त्या वेळेला या जुलमी कांडाच्या विरोधामध्ये बंद करणं सोपी गोष्ट नव्हती। एक छोटं बालक होतं बघा, इतकं खुडखुडी बालक होतं,
इतकं खुडकुणी बालक होतं. ए बाळा, ए ए ए ए ए बाळ, इतकं खुडकुणी बालक होतं. त्याचे वडील एका चांगल्या ऑफिसमध्ये एक IAS अधिकारी होते आणि त्यांना एक महत्वाची फाईल सकाळपर्यंत पूर्ण करायची असते आणि ते फाईल करण्यासाठी ते कामाला लागलेले असते. पण बारकं पोरगं इतकं 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 खुडकुणी असतंय, त्या पालकाला काही कामच करू देत नसते. आता त्या पालकाला एक युक्ती सुचते. समोर एक भिंतीवरती जगाचा नकाशा अडकवला होता. तो हातामध्ये घेतला, ते जगाच्या नकाशाचे टरा 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 फाडून तुकडे केले आणि त्या बालकाच्या हातावरती ठेवले आणि त्या बालकानं त्या बालकाला सांगितलं, हा जगाचा नकाशा जाऊन जोडून घेऊन माघारी ये. ते जगाच्या नकाशाचे तुकडे त्या बालकानं हातामध्ये घेतले. ते बालक पळत 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 खोलीमध्ये गेलं आणि हे वडील कामाला लागते न लागते तोपर्यंत ते पोरग माघारी आलं आणि त्या पालकाला म्हणालं, बाबा बाबा, तुम्ही जो जगाचा नकाशा दिला होता तो जोडून मी पूर्ण केलाय. अरे बापरे, जगाचा नकाशा साधी गोष्ट आहे का? वडिलांना प्रश्न पडतो. वडील विचारतात, एवढं मोठं जग, इतके मोठे खंड, इतके मोठे देश, या माझ्या बालकानं हा नकाशा जोडला कसा काय? प्रश्न पडतो. ते पालक त्या बालकाला प्रश्न विचारतात, अरे बाळा, एवढं मोठं जग आहे, तू हा नकाशा जोडला कसा काय? त्यावेळेला ते बालक उत्तर देतो. बालक म्हणतं, बाबा बाबा, तुम्ही जो जगाचा नकाशा दिला होता त्याच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडला, जग आपोआप जोडलं गेलं होतं. हे काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या समाजाच्या वंचित व्यक्तीला सारी मारी दिली, त्यामुळे कोटी सोना सुधारलो कुंभार या सगळ्या आत्ता पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून लग्नाचं धाडस आणि दानस माझ्या एकट्या राजाने केलं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आज विचार करा, आपण 21व्या शतकामध्ये जगतोय. 21व्या शतकामध्ये जगतोय. आज या ठिकाणी एक ही मुलगा, एक ही मुलगी, या मंचावरचे सगळे सन्माननीय मान्यवर, आजूबाजूला बसलेले सगळे मान्यवर, असा एक ही माणूस नसेल की ज्यानं मोबाईल वापरला नाही. हाय का कोण यात असा? त्याचा आपण लगेच सत्कार करतो. हाय का कोण असं मी मोबाईल वापरत नाही असं कोण आहे का इथं? इयत्ता पहिलीपासून काय पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत असू द्या. त्यावेळेला या असल्या सगळ्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आखायची जी पद्धत होती ती जगापेक्षा वेगळी होती. आता त्या वक्त्यानं सांगितलं की अमावस्येला फक्त ते वार करत होते, प्रतिवार करत होते, आक्रमण करत होते. आता मला सांगा, आमच्या अंगात देव येतोय का नाही? मसुबा येतोय, बिरोबा येतोय, भैरोबा येतोय, शंभरोबा येतोय. आमच्याच आई बहिणीच्या अंगात बिरोबा येतोय. आमच्याच आई बहिणीचा मी देवाला मानणार आहे का? या ठिकाणी तुम्ही ऐकणार आहे असं समजू नका. हा कुठला नास्तिक माणूस बोलवलाय, काय पण बोलायला लागलाय. मी देवाला मानणारा माणूस आहे. पण देव कुठेपर्यंत मानायचा हो? त्याला लिमिट आहे, मर्यादा आहे. मर्यादेपर्यंत देव माना, अडचण नाही. पण काय नाचायच्या पद्धती जर तुम्ही नाचाच्या पद्धती बघितल्या तर असं डोक्याला हात लावा वाटतोय, आहे नाही? भारत देशातल्या आणि त्यात महाराष्ट्र राज्यातल्या आमच्याच आई बहिणीच्या अंगात देव येतोय हो. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खराय का खोटा आहे? मी बोलतो ते खराय का खोटा आहे? खराय ना? देव येईल का तुमच्या अंगात? आता देव नाही येणार. अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची घटना लिहिली, 2 वर्ष नीट ऐका, ऐका, 2 वर्ष 11 महिने, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 18 days, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र झटून जी घटना निर्माण केली, ती घटना समर्पित करत असताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारत देशाच्या संसदेमध्ये त्यांनी ते घटना सादर केली. आणि ती घटना सादर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद सुरू होती. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद असताना त्या ठिकाणी एका हुशार आणि चाणाक्ष पत्रकारानं प्रश्न विचारला, बाबासाहेब, एवढी मोठी घटना 395 कलमाची तुम्ही निर्माण करत असताना तुम्हाला किती त्रास झाला? त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हसून उत्तर दिलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मला घटना निर्माण करत असताना त्रास झाला नाही, कारण माझ्या पुढे माझ्या रयतेच्या राजाचं स्वराज्य, रयतेचं स्वराज्य होतं. ही घटना निर्माण त्या स्वराज्याला समर्पित करून मी या ठिकाणी घटना लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारा बहुजनांचा नेता होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अहो अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगले हो. भारताची घटना निर्माण केली आणि त्या भारताच्या घटनेमध्ये 395 कलम या ठिकाणी बसलेल्या किंवा मंचावरती किती आहेत या सगळ्यांनी कुणी कुणी घटना वाचली मला माहित नाही, पण एक ध्यानात ठेवा, आमच्या ज्या पद्धतीने आया बहिणी गुरुवारचा उपवास करतात बघा. कुठल्या महिन्यात असतो ते? मार्गशीर्ष महिना. डिसेंबर लगे इंग्लिश बोल मार्गशीर्ष महिन्यात आमच्या आया बहिणी उपवास धरतात. गुरुवारी स्वच्छता वगैरे सगळं टापटीप मध्ये. आणि त्या उपवासामध्ये एकच घटना आहे बघा. 300 वर्ष झालं. भद्रश्रवा नावाचा राजा होता, दुर्चंद्रिका नावाची राणी होती, त्यांना 7 पुत्र होते. हेच आहे ना, 7 पुत्र होते. कुठे पळून गेले काय? ही आमच्या आया बहिणी उपवास धरतात. एक गोष्ट मला माझ्या आया बहिणींना नम्रपणे या ठिकाणी सांगायचे, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी तुमचा मुलगा म्हणून माझा ऐका. अहो तुम्ही तो उपवास करण्याच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या लेकराला सांगा. या जगातला कुठलाच माणसाला तुमच्या लेकरावर अन्याय करू शकणार ना. हा इतिहास आहे मित्रांनो. आज माझ्यासारखा वक्ता तुमच्या समोर बोलतोय. हे का बोलतोय मी? अहो मला कळले ना छत्रपती, मला समजले छत्रपती. तुमच्या वयात असताना मी पण असंच जायचं काहीतरी. एकदा काय झालं, मी शाळेला चाललो होतो, इयत्ता 10वीला होतो 1996. मग शाळेला जात असताना तेव्हा बघा फेअर अँड लव्हलीची मॅडम जाहिरात निघून असते. पहिल्या आठवड्यात असा, दुसऱ्या आठवड्यात असा, तिसऱ्या आठवड्यात असा, चौथ्या आठवड्यात असा, 5व्या आठवड्यात असा, 7व्या आठवड्यात एकदम घोरा उलटा गडी तर तुमच्यासारखा. त्या टायमाला मला वाटलं तर मग आता कलर बघा कसा आहे. मला वाटलं आयला बरं झालं की बिल औषधाचं दूध फुटतं या. तेव्हा किंमत होती त्याची 4 रुपये. 4 रुपये किंमत होती. आता 10 का 12 रुपये किंमत आहे. म्हणजे 4च्या पावची बरं का. मग त्या टायमाला काय केलं, फेअर अँड लव्हलीचा थर लावला तोंडाला, परत पूर्ण पावडर लावली, फॉन्ट्स. शाळेला जाणार, बॅग घेणार, पिशवी घेणार, असे अडकून मागे टाकणार. तेव्हा पिशव्या होत्या. आता तुम्ही सॅक घेतल्या. आता सॅक आहे नाही सगळ्याकडे तेव्हा पिशवी होती. अशी पिशवी टाकणार. तोपर्यंत आईचा मागणा आवाज आला, दादा दादा हांड्या 2 पाणी आणायचे चल माझं. आता आईचा आदेश होता, मी जाऊ शकत नव्हतो. मला राग लय आता, मी करायचं काय? आई आहे शेवटी. मी त्या आईला उलट बोलू शकत नव्हतो. का तुम्ही बोलता कोण हो? नाही बोलत ना. आई वडिलांचा मान सन्मान केला पाहिजे, गुरुजनांचा मान सन्मान केला पाहिजे. तुमच्या समाजामध्ये जे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. मग त्या टायमाला मी हांडा एक घेतला, आईनं 2 हांडे घेतलं, पाण्याला आई बरोबर गेलो. आईचं 2 हांडं भरून दिलं, 3रा हांडा आईने मला भरून ठेवला. आईने 2 हांडा एक कमरेला घेतला, एक डोक्यावर घेतला. आई पुढे निघून गेली. आई पुढे निघून गेलेली बघितल्यानंतर त्या अर्धा हांडा केला. ती जरा डोक्यावर चालला कार्यक्रम. अर्धा हांडा केला आणि डोक्यावर घेतला. मी पाऊल पुढे टाकला की पाणी हेळकांडायचं, पाठीमागे पडायचं. पुढचा पाय मागे गेला की पाणी पुढे पडायचं. ती फेअर अँड लव्हलीचा थर आणि पावडरचा थर पुढे गेला मलाच काही कळलं नाही. दारात येईपर्यंत आईनं मला बघितलं. त्याच्या लक्षात आलं आईच्या की बाबा ह्यानं हांडा हार्दा केला. आई शिकलेली असू द्या किंवा मॅडम तुमच्यासारखी उच्च शिक्षित असू द्या किंवा अडाणी असू द्या, आई हे जगातलं पहिलं ज्ञानाचं विद्यापीठ आहे. पहिलं ज्ञानाचं विद्यापीठ आहे. आईच्या लक्षात आलं की या दादानं हांडा अर्धा केलाय. आई मला त्या टाइमला एक वाक्य बोलली होती मित्रांनो. आई एक वाक्य बोलली होती. ते वाक्य अतिशय सुंदर होतं आणि माझी आई कसलीही शाळेकडे फिरकली नाही. त्या आईनं एक वाक्य सांगितलं ते आजपर्यंत चिरकाल माझ्या डोक्यात आहे. माझं वय वर्ष आता 45 आहे. 45 वर्ष आहे माझं. तेव्हा सांगितलेली गोष्ट 30 वर्षापूर्वी मला आईनं वाक्य सांगितलं होतं, अर्धा हांडा आणि अर्धवट डोकं दादा कामाचं नसतं रे बाबा.
बरोबर आहे का? म्हणजे आईला काय सांगायचं होतं, या जगामध्ये जर तुला किंमत मिळवायची असेल, जगामध्ये जर तुला मान सन्मान मिळवायचा असेल, तर एकच पर्याय, शिकला पाहिजे. माणूस शिकला पाहिजे. माणूस शिकल्यानंतर मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढे सुद्धा नतमस्तक होत नसतं. मी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्या पुढे नतमस्तक झालो, कारण त्या राजामुळं आज आम्ही या ठिकाणी सन्मानानं जगतोय मित्रांनो. त्या राजामुळं आम्हाला मान सन्मान मिळतोय मित्रांनो. त्या राजामुळं या समाजामध्ये आम्ही आई बहिणींना किंमत कशी द्यावी अशा प्रकारचा इतिहास आम्हाला या महाराजांनी या ठिकाणी शिकवला. बघा तुम्ही सर्वसाधारणपणे आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना एक एक क्षण, एक एक पैलू, एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची तुमच्या जीवनाशी निगडीत आहे, ध्यानात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज या वयामध्ये होते का नाही हो? होते की. त्या टायमाला त्यांना काय काय घेत होतं बघा. तलवार कशी चालवायची, शस्त्र कसं चालवायचं, भाला कसा फेकायचा, घोड्यावर घोडेस्वार कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या वयात असताना येत होत्या. आता आम्हाला काय म्हणतंय, व्हॉट्सअप, फेसबुक, अमुक तमुक हे करताय ना तुम्ही. खरं सांगायचं त्यात कोण करत नाही म्हणा, त्याची आई शपथ आहे, खोटं बोलायचं मला माहित आहे. करताय ना तुम्ही, हे नको. छत्रपती शिवाजी महाराजांना हा भारत, हा हिंदुस्थान कसा पाहिजे होता, या हिंदुस्थानाचं नाव, या नावाची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांमुळे होते. बराक ओबामा नावाचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा, परवा काहीतरी मंडळी आमच्या पुण्याची बराक ओबामाच्या त्या अमेरिकेमध्ये गेली होती. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर वेर डू यू कम फ्रॉम म्हणलं ती बराक ओबामा. त्या टायमाला ती पुण्यातली मंडळी गेलेली म्हणाले, वी केम फ्रॉम पुणे अँड वी लिव्हिंग इन पुणे. त्या टायमाला बराक ओबामा म्हणला, अरे एका भाषेत सांगा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आलोय. हा इतिहास आम्हाला साथ देऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय केलंय. मित्रांनो, टाळ्या वाजवणं सोपं असतं आणि टाळ्या ज्या ज्या पद्धतीला पडतात त्या टायमाला तुमच्या त्या टाळीबरोबर तुमची प्रेरणा, तुमचं मस्तक सुद्धा आम्हाला त्या पद्धतीचं करायचं असतं. म्हणून आमच्यासारखा वक्ता बोलवत असतो, तुम्ही ऐकत असता. पण ते बॉम्बला ह्याला 4 रुपये दिले म्हणून ही बॉम्ब तुम्ही म्हणताल का सर? म्हणायचं नाही, कारण आम्हाला ज्या गोष्टीचा अनुभव आलेला असतो तो आम्ही तुमच्या समोर व्यतीत करत असतो आणि ती गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी माझ्या मते आत्मसात केली पाहिजे. बघा, अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय दिलं, काय दिलं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं, सिंह माहित आहे का तुम्हाला? हे बाळा, हे बाळा, सिंह माहित आहे का तुला? सिंह माहित आहे का? सिंह माहित आहे का? माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. सिंह सगळ्यांना माहित आहे. सिंह आपल्या पिलांना जन्म देते. सिंहीनं तिच्या पिलाला जन्म दिल्यानंतर ज्या क्षणी ती पिलं त्या पृथ्वी तलावरती जन्म घेतात, त्या टायमाला ती सिंहीन तिथनं 10-15 पावलं लांब जाऊन बसते. जगातली पहिली आहे की आपल्या पिलापासून अलिप्त होते, बाजूला होते, त्यांना सोडून देते ती सिंहीन. त्या पिलांना नुकतंच या जगामध्ये तिने आगमन केलेलं असतंय. श्वास कसा घ्यावा त्याची जाणीव नसते, खावं काय कळत नसते. अशा वेळेला आईनं आधार द्यावा, आईनं जवळ घ्यावं, आईनं गोपटावं. पण असं न करता ती सिंहीण तिथून लांब 10-15 पावलं लांब जाऊन बसते. त्यातलं एक पिल्लू उठतं, अंगामध्ये प्राण नसतो, उठायला जातं, एक पाऊल टाकतं, दुसरा पाऊल टाकतं, तिसरा पाऊल टाकतं, धाड दिशी कोसळतं. सिंह लांबून सगळं बघत असतं. पिल्लू त्या आईला म्हणत असतं, आई ये ना ग आई, नाही जमत आहे मला, तू ये ना ग आई, मला पिलं ग आई, मला जवळ घे ग आई. पण ती सिंहीण जागची उठत नाही. असं एक पिल्लू त्या सिंहिणीजवळ जाऊन पोचलं. त्याचं शेवटचं पिल्लू उठायला जातं, अंगामध्ये त्राण नाही, अशक्तपणा झालेला होता. त्या ठिकाणी उठचं, एक पाऊल टाकतं, दुसरा पाऊल टाकतं, तिसरा पाऊल टाकतं, चौथ्या पावलाला नाटिशी कोसळतं. असं कोसळतं ते उठतच
नाही. ज्या टायमाला त्या सिंहिणीच्या लक्षामध्ये येतं हे माझं पिलू माझं बाळ उठत नाही, त्या टायमाला तार दिवशी ती सिंह उठते, सर्वांगाम शहारते आणि आसमान दिगेदार जरकाळी पडते आणि चपा चपा पावलं टाकत त्या पिलाजवळ जाऊन पोचते. पिलाजवळ जाऊन पोचते, क्रुद्ध नजरेनं त्या पिलाला बघते. आसमान दिगेदार जरकाळी पडते आणि आपण जन्माला घातलेल्या पिलाचा नरडीचा घोट घेते, मारून टाकते त्याला. असं का घडलं? उत्तर त्या सिंहिणीनं जेव्हा डरकाळी दिली त्या डरकाळीमध्ये होतं ती सिंहीण त्या पिलाला एवढंच म्हणाली, सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास, जर सिंहासारखं तुला उभं राहता येत नसेल तर तुझा जगून उपयोग नाही, तू मेलेलाच बरा. अरे आम्हाला सिंहाचं काळेच घेऊन लढायला जर कोणी या जगात शिकवलं असेल, या देशात शिकवलं असेल, या महाराष्ट्रात शिकवलं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय पूजनीय आहे. आणि आता वक्त्यानं सांगितलं तुम्ही त्यांचा फोटो लावताल, त्यांचा उपवास धरताल. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, निश्चितपणे एक दिवस तुमच्या शाळेमध्ये हे चालतंय का नाही मला माहित नाही, पण एक दिवस या भारत देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपणाला जगण्यासाठी संघर्ष करून आपले आयुष्य पणाला लावले त्या त्या महापुरुषांचा इतिहास एकदा का म्हणा आठवड्यातनं तुमच्या कानावरनं गेला पाहिजे, कानावरनं गेला पाहिजे, कानात गेला पाहिजे, डोक्यात गेला पाहिजे. या ठिकाणी या मंडळाचं मी या ठिकाणी बोर्ड कौतुक करेन सर. या ठिकाणी आज मिरवणूक नाही आमच्या काय पोरांचं सांगायचं अशा पॅन्ट आहे बघ तोपर्यंत घेतलेल्या तोपर्यंत पॅन्ट टी शर्ट चष्मा 30 रुपयाला चष्मा, गाडी एकाची, पेट्रोल एकाचं. आणि हे काय करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली ना माग मोठा लाट झेंडा लावते आणि सगळ्या कुंबळी काढते गाडीची, सगळ्या गलीत मारते का नाही. त्रास देऊ नका रे, आया बहिणींना त्रास नाही झाला पाहिजे. हा जगातला एकमेव राजा आहे की ज्या बादशाच्या घरची माय माऊली आली होती, त्या माय माऊलीला साडी चोळी करून माघारी पाठवणारा जगातला एकमेव राजा आहे माझा छत्रपती, माझा राजा शिवाजी एकमेव राजा आहे. माझ्या माय माऊल्यांचा मान सन्मान करा. मित्रांनो आज विचार करा, तुम्ही टीव्हीला व्हॉट्सअपला मोबाईलला बघता 4-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो. किती शोकांतिका या देशाची. अहो त्या छत्रपतींच्या काळामध्ये जर एखाद्या कुठल्या पाटलानं कुठल्या एखाद्या सरंजारानं वाकडी नजर केली तर त्याचा मोठे अजय छत्रपती आमचे देत होते. हा छत्रपतींचा इतिहास आहे मित्रांनो. हे छत्रपती आमचे आया बहिणींना त्रास देण्यामध्ये आमचे छत्रपती नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतंय, अहो काय शिकवलं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, कशा पद्धतीचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. इतका सुंदर व्यवहार, इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर आणि देखणं नियोजन या जगात कुणाला जमलं नाही. हे सुंदर नियोजन आमचा त्या टाइमला आमचा शिवनेरी किल्ला बांधायचं काम चालू होतं. ते काम फिरोजी हिंदल नावाच्या एका कारागिराने घेतलं होतं आणि त्या टायमाला पैशाची कमतरता भासली. त्या ठिकाणी छत्रपती एका सावकाराकडे गेले आणि सावकार तुम्हाला माहित आहे का 5%, 10%, 20% पैसे घेतल्याशिवाय, व्याज घेतल्याशिवाय पैसे उसने देत नाही. त्या टायमाला त्या सावकारानं सांगितलं मी पैसे देतो पण तुम्ही माझ्याकडे घाण काय ठेवणार आहे. त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गवताची काडी तोडली आणि त्या सावकाराच्या हातात ठेवली आणि म्हणाले हे माझ्या रयतेची काडे, मी हे तुझ्याकडे घाण ठेवतोय, ज्या वेळेला माझ्याकडे पैसे येतील त्या टायमाला ही काडी मला सही सलामत परत दे. त्या टायमाला त्या सावकाराने पैसे दिले. पैसे घेऊन हिरोजी हिंदलकरांनं सुंदर असा शिवनेरी किल्ला बांधला आणि कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांकडे पैसे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तो ऐवज पैसे घेऊन त्या सावकाराकडे गेले आणि त्या सावकाराला म्हणाले बाबा हे मी तुझे नेलेले पैसे आणि मी जे तुझ्याकडे माझी घाण ठेवलेली वस्तू होती ती वस्तू मला पाहिजे. काय विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगता का नाही. आज आम्ही 2 रुपये जर दिलं कुणाला तर 10 रुपये कसं होते ते बघतोय आम्ही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सावकाराला सांगितलं
या काडीवर सुद्धा माझा अधिकार नाही, हे सगळं रयतेच आहे असं म्हणणारा कोण आहे का हो जगात? कोण आहे का? माझा छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही या भारत देशामधल्या महापुरुषांबद्दल तुम्ही या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना घेत जावा, त्या टायमाला तुम्हाला सुरुवातीला नाव आठवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. मग अशी एका मुलीचा या ठिकाणी सत्कार झाला, ती मुलगी पोलीस झाली, माझ्यामध्ये समोर बसते. उगत झाली असेल का होती पोलीस? मग अशी एक मुलगा या ठिकाणी सत्कार झाला, त्याला पोलीस झाला. उगत झाला असेल का होतो सत्कार त्याचा? काही MPSC मध्ये पास झाले, काही नोकरीमध्ये त्यांनी पारंगतता मिळवली, सरकारी नोकरीचा त्यांनी काही परवानगी मिळवली. हे सरासरी शक्य होतं का? यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेणारे नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता जे सिद्ध करतात ते यशस्वी होतात. जी माणसं पायानं चालतात ती अंतर कापतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येय गाठतात. ही ध्येय गाठणारी मंडळी या समाजामध्ये आहे, लक्षात ठेवा. ही बुद्धिजीवी माणसं या समाजामध्ये आहे, म्हणून हा समाज चाललाय. अन्यथा या समाजाच्या चिंधड्या उडाल्या असत्या. मित्रांनो, 90च्या दशकामध्ये हिंदू मुस्लिम दंगल पेटली होती मुंबईला. त्या ठिकाणी एक युवती होती आणि एक असा घोळका तिच्या पाठीमागे लागला होता की त्या मुलीला छिन्न विछिन्न करून टाकणार होता. त्या टायमाला त्या घोळक्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी बेभान ती पोरगी पळत होती. जर का मी या गुंडांच्या तावडीमध्ये सापडले तर माझ्या अब्रूची लटकडे तोडले जाणार आहेत, राई सारख्या माझ्या अब्रूच्या चिंध्या उडवल्या जातील. जर मी त्यांच्या तावडीमध्ये सापडली. मुलगी पळत होती, मध्यरात्र झाली होती. त्या ठिकाणी पळता ती एका गल्लीमध्ये शिरली आणि गल्लीमध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणी एका तिला घरामध्ये मिनमिनचा प्रकाश दिसला. त्या प्रकाशाच्या दिशेने ती गेली. त्या ठिकाणी दरवाजा वाजवला, खाट दरवाजा वाजवला. दरवाजामध्ये ऐन 25ला युवक उभा होता. त्या ठिकाणी ती मुलगी त्या युवकाला म्हणाली, माझी दादा आबरू वाचवा, काही गुंड मंडळी माझ्या पाठीमागे लागले, जर तुम्ही मला आता नाही वाचवलं तर माझ्या आबरूच्या चिंधवड्या उडवल्या जातील. त्या युवकाने त्या युवतीला आतमध्ये घेतलं आणि त्या युवतीला सांगितलं, या ठिकाणी मावले तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. रात्र झाली, सकाळ झाली. ज्या टायमाला ती युवती माघारी निघाली, माघारी जाताना त्या युवतीला त्या युवकानं प्रश्न विचारला, हे बघ तू मुस्लिम समाजाची युवती आहे, माझी सुद्धा इच्छा झाली असती तुझ्यावर तुझ्या अब्रूच्या तिंडवडे उडवण्यासाठी, मग तू माझा आश्रय का घेतला? मी मराठा समाजाचा आहे, माझा आश्रय का घेतला? त्या टायमाला ती युवती म्हणाली, ज्या टायमाला मी तुमच्या दरवाजाकडे पळत सुटले होते त्या टायमाला मला ती खिडकी होती, त्या खिडकीतनं तुमच्या दारावरती तुमच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आहे त्या घरात दुराचार कधी येत नसतो. हा इतिहास आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून या ठिकाणी मला मित्रांनो सांगायचं आहे, आया बहिणींची किंमत करा, आया बहिणींचं संरक्षण करा. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? छत्रपतीच्या काळामध्ये माझी मायमाऊली सुखानं राहत होती. आज आमच्या मायमाऊलीला आपणाला 4-4 वर्षाच्या लेकरावर बलात्कारासारख्या घटना घडतायत. ही किती शोकांतिक गोष्ट आहे. मग आपण छत्रपतींचे वारस आहे, सांगायला लाज वाटते का नाही वाटते? लाज वाटली पाहिजे. आपल्यासारख्या या समाजामध्ये असल्या 18 पगड जातीच्या लोकांनी हा सगळा हिंदुस्थान तयार केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर उपकार आहेत, सगळ्यावर उपकार आहेत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला निश्चितपणे आपल्या मायमुलींचं संरक्षण करणं ही तुमची माझी प्रायोरिटी असली पाहिजे. यशस्वी कोण होता? मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी होता मित्रांनो. इयत्ता 8च्या वर्गामध्ये शिकवतो आणि त्याच्या शाळेच्या शिक्षिकेनं त्याला निबंध दिला होता, माझे स्वप्न. मॉन्टी रॉबर्ट हा एका घोड्याच्या तबेल्यावरती काम करणाऱ्या सामान्य मजुराचा मुलगा होता. माझे स्वप्न निबंध दिला होता त्याच्या शाळेच्या शिक्षिकांनी. मॉन्टी रॉबर्टने निबंध लिहिला, एके दिवशी माझ्या स्वतःचा रेस कोर्स असेल, त्या रेस कोर्स मध्ये 250 ते 300 जातीवंत अरबियन घोडे असतील, जगातला सगळ्यात श्रीमंत मी असेल, गाडी घोडा बंगला गाड्या नोकर चाकर सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतील. त्या टाइमाला निबंध लिहिला, निबंध सादर केला, निकाल लागला.
मॉन्टी रॉबर्टच्या वर्गातली सगळी मुलं मुली पास झाली, नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट. त्यानं तो निकाल हातामध्ये घेतला आणि पळत पळत शिक्षिकेकडे गेला आणि मॅडमला म्हणाला, मॅडम मॅडम चुकून तुम्ही मला नापास केले, मला पास करा. त्या टायमाला त्या मॅडम म्हणाल्या, अरे वेड्या तू स्वप्न काय लिहिलंय, मी तुला जाणीवपूर्वक नापास केले, तू स्वप्न काय लिहिलेस, तू जाणीव ठेव, तुला जाणीव पाहिजे होती, तू एका घोड्याच्या तबल्यावरती काम करणाऱ्या सामान्य मजुराचा मुलगा आहे, तू स्वप्न लिहिलंय माझा स्वतःचा रेस कोर्स असेल, 250-300 जातीवंत गाडवेन घोडे तुझ्या रेस कोर्स मध्ये असतील, हे स्वप्न तू लिहिलंय, तू तुझं स्वप्न बदल. नाही मॅडम म्हणला, मी माझं स्वप्न बदलणार नाही. मॅडम म्हणल्या, तुला स्वप्न बदलून पुढच्या वर्गात जायचंय का नापासून त्याच वर्गात बसायचं, तू ठरव. ठीक आहे मॅडम, द्या तो पेपर माझ्या हातात. पेपर घेतला आणि तिथून निघून गेला. 20 वर्षानंतर त्या शाळेची ट्रिप एका रेस कोर्सला भेट देण्यासाठी गेली होती. त्या रेस कोर्स मध्ये एका युवा उद्योजकाने त्या रेस कोर्स मध्ये त्या सहलीचं स्वागत केलं होतं. सगळा रेस कोर्स फिरून दाखवला. त्या ठिकाणी त्या रेस कोर्स फिरायचे पैसे पण घेतले नाहीत. आणि त्या मॅडमला त्या युवा उद्योजकांनी विनंती केली, दुपारचं जेवण मॅडम तुम्ही माझ्या बरोबर घ्याल का. सगळे जेवणाच्या हॉलमध्ये गेलेले. मॅडमला चाहूल लागली. समोर भिंतीवरती कसलं तरी एक सर्टिफिकेट चिटकवलं होतं, फ्रेम करून लावलं होतं. त्या टायमाला त्या सर्टिफिकेटकडे त्या मॅडम कुतूहलाने गेला. त्या टायमाला त्या मॅडम म्हणले, अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे. कोण कुणाचा निकाल, खाली माझी सही, कोण कुणाचा निकाल, मॉन्टी रॉबर्टचा निकाल. अरे त्या नापास विद्यार्थ्याचा निकाल तुम्ही फ्रेम करून ठेवलाय कुठे, तुमच्या घोड्याच्या तबेल्यावरती कामाला आहे का, बोलवा त्याला, मला भेटायचं आहे. तसा तो युवा उद्योजक 2 पावलं पुढे झाला आणि मॅडमला म्हणाला, मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट. सुंदर जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्या टायमाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं माझ्यासारख्या बोलून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आपण शांततेनं ऐकून घेतलं, त्याबद्दल या संयोजकाचं आणि या मंडळाचं शब्दाचे आभार मानून या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. ताज्या